त्यांना यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा खड्ड्यांचा, कचऱ्याचा आणि विजेचा जो प्रॉब्लेम आहे हा सगळा दूर होईल. आणि ज्या एजन्सी ज्या आहेत याच्यामध्ये MIDC आहे, याच्यामध्ये PMRDA आहे, याच्यात PWD आहे, MSSIDC आहे. ही सगळी जी काय आपल्या संस्था आहेत त्यांचा एक नोडल ऑफिसर, एक अधिकारी म्हणून आपण जिल्हाधिकाऱ्यांना त्याची नेमणूक मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. तो GR देखील काढलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्णपणे इथं ड्रेनेज नाही आहे, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज नाही, इथे फुटपाथ नाही आहेत, इथं खालून रस्त्याच्या खालून पाणी जात आहे, रस्त्याच्या बाजूनी ड्रेनेज नाही आहे, फुटपाथ नाही आहे. त्यामुळे ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, फुटपाथ आणि हे सगळं करून रस्ते आणि स्ट्रीट लाईट अशा प्रकारचं इंटिग्रेटेड या सगळ्यांना एकत्र आणून हे सगळे रस्ते जे आहेत 300-400 किलोमीटरचे. सर, साधारण कधीपर्यंत लोकांना रिलीफ मिळेल यातून MIDC ला? अरे बाबा, हे आता तर रिलीफ द्यायचं काम चालू आहे आणि पुढचा जो प्रोग्राम आहे तोही जो कलेक्टरांनी आखलेला आहे आणि नक्की यामध्ये जे आहे आपण इमिजिएट रिलीफ जो आहे तो बघा तुम्हाला अर्ध्या तासामध्ये इथं वाहतूक चालू होईल. अगदी तुम्ही आल्यानंतर आता आपण बघतोय की ही टेक्नॉलॉजी जर पहिले वापरली असती तर ही वेळ आली नसती सरकार. अरे आता तरी वापरतोय ना, हा ठीक आहे ना. ठीक आहे, तुम्ही आता पीएमआरडीचे 3 रस्ते सुद्धा रखडले गेले आहेत. ते जर 3 रस्ते झाले तर या ठिकाणची वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. चे रस्ते रखडलेले पण होतील, PWDचे रस्ते जे आहेत तेही होतील, MIDCचे काही रस्ते आहेत तेही होतील. सगळे रस्ते करून या ठिकाणी इंडस्ट्री आणि या भागातल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम सरकार करेल. आणि त्यामुळे हे सगळे जे शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण आखलेला आहे. आणि यामध्ये मी सांगतो तुम्हाला की पूर्णपणे या सगळ्या भागाला इंडस्ट्रीला पण दिलासा मिळेल. इथे उद्योजकांकडे परदेशातले लोक पण येत आहेत.